येत्या 11 एप्रिल 2026 रोजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक समाज प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांमध्ये, सहकारी संस्था, बँका, साखर कारखाने, बाजार समित्यांच्या पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये फुले विचार स्वरूप आणि दिशा या पुस्तकाचे प्रकाशनी करण्यात येणार असल्याचे सत्यशोधक समाजाचे के हरिदास यांनी सांगितले। आणि आहेच आहे, महत्व आहेच आहे मित्रो। सगळ्या देशाची स्वातंत्र्य चळवळ मीडियामुळे विकसित झाली, यशस्वी झाली। हा राष्ट्रप्रेमाने असा भारावून गेलेला होता। आज काही व्यवहारिक काही निर्णय काय ते झाले असले तरी आमची विनंती आहे की राजकारणाचं बाजूला ठेवा। आजच्या पत्रकार परिषदेचं काय नियोजन होतं? आज प्रथम प्राधान्य आता महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विजन्मशताब्दी येत्या 11 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये साजरी होते आहे। त्यासाठी सत्यशोधक समाजाने पुढाकार घेतलेला आहे आणि इतर समविचारी संघटना, संस्था यांनी त्यांच्या पातळीवरती कार्यक्रम करण्याचं ठरलं आहे। त्याची एक समन्वय समिती आहे आणि त्या दृष्टीने याची सुरुवात आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवछत्रपती महाविद्यालयाच्या जिजाऊ सभागृहामध्ये येत्या 11 तारखेला 11 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता एका ग्रंथाचं, त्याचं टायटल आहे फुले विचारधारा, स्वरूप आणि दिशा। हा वैचारिक ग्रंथ डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी संपादित केला आहे। त्याचे सहसंपादक प्राध्यापक भारत शिरसाट आहेत आणि याची संयोजन समिती आहे, त्याचे प्रमुख न्यायमूर्ती डी.आर. शेळके आहेत। अशा सगळ्यांच्या सहकार्यातून हा उद्घाटनाचा कार्यक्रम होतो आहे। त्या दिवशी आपले प्रमुख उद्घाटक आहेत प्राचार्य सोमनाथ रोडे, जे लातूरहून बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य होते, ते येत आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.आर. शेळके आहेत आणि मुख्य वक्ते हे डॉक्टर नागोराव कुंभार, जे तत्वज्ञानाचे कार्य अभ्यासक आहेत, ते येत आहेत आणि मुलाटे सर हे मुख्य संपादक असल्यामुळे या ग्रंथाच्या संदर्भात त्यांची भूमिका मांडणार आहेत। हा मित्र, या ग्रंथाला औपचारिक याला गौरव ग्रंथाचं स्वरूप दिलं आहे। ते यासाठी दिलं आहे की आपण गेली 50 वर्ष आम्ही कार्य करतो आहोत, त्याची कुठेतरी नोंद व्हावी आणि सर्व जगाचं आहे की 6 वाजता हा कार्यक्रम इथे सुरू होईल आणि त्याचा स्वागत सत्कार झाल्यानंतर प्रास्ताविक तेही हरिदास करणार आहे आणि त्यामध्ये उद्घाटनाचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्यामध्ये डॉक्टर सोमनाथ रोडे या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी निमित्त संपूर्ण त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊ। हा जो वैचारिक ग्रंथ आहे त्यामध्ये साधारणतः 25-30 मुख्य जे महाराष्ट्रातले लेखक आहेत त्या सगळ्यांच्या वैचारिक लेखाचं संकलन करून त्यावरती भाष्य करणारं असं एक संपादकीय हे डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी लिहिले आहे। त्यांच्या मनोगतामध्ये त्याबद्दलही त्यांची ते भूमिका सादर करणार आहे आणि एकूणच या महाराष्ट्राला जे सामाजिक क्रांतीचं योगदान या फुले दाम्पत्यांनी दिलेलं आहे त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणार आणि सत्य धर्म नावाचा जो एक अत्यंत मौलिक विचार मांडला त्याबद्दल भाष्य करणारं व्याख्यान हे डॉक्टर नागोराव कुंभार यांचं असणार आहे। तेव्हा हा एक 1.5-2 तासाचा कार्यक्रम असेल आणि त्यावेळी या ग्रंथाचं औपचारिक प्रकाशन झाल्यानंतर हा अत्यंत या ग्रंथाच्या शिवाय महात्मा फुल्यांचे जे वैचारिक ग्रंथ आहे गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म, या तिन्ही ग्रंथाचं त्या ठिकाणी सार्वजनिक वाचन, काही महत्वाचे पॅरेग्राफ वाचन करणार आहे। आमच्या ज्या नाट्यशास्त्र